आमच्याकडे काही शब्द राहिलेले नाही आहे. एका इतका उत्तम कार्यशील ऍडमिनिस्ट्रेटर मला असं वाटत नाही आहे की महाराष्ट्रामध्ये कोणी दुसरा असेल. अजित पवार साहेबांचं वैशिष्ट्य म्हणजे ते खूप एबल आणि एफिशियंट ऍडमिनिस्ट्रेटर होते आणि त्यांचे कट्टर विरोधक सुद्धा हे मान्य करतील. तर अशा प्रकारचा एक एबल ऍडमिनिस्ट्रेटर दुर्दैवी त्यांचा अशा प्रकारे मृत्यू होणे हे फक्त महाराष्ट्र नव्हे तर देशासाठी एक खूप धक्कादायकच बातमी आहे. माझ्या राजकीय वाटचाल जी माझी सुरू झाली त्याच्या मागं अजितदादा हेच माझ्या मागं पूर्ण ताकदीनं उभे राहिले होते. ज्यावेळेला माझ्या मागं कुणी नव्हतं, महाराजांचं माझ्या वडिलांचं निधन झालं होतं आणि अतिशय संघर्षमय याच्यामध्ये मी राजकारणामध्ये सुरुवात केली होती. अशा ह्याच्यात दादांनी पूर्ण ताकद मला दिली आणि मला राजकीय वाटचाल माझी ही त्यांच्यामुळे सुरू झाली, त्यांनी सुरू करून दिली. हे नक्कीच मला सांगावंसं वाटतं. आज त्यांचं नेतृत्व आपल्यातनं गेल्यामुळे झालंय. मी माझ्या वतीनं दादांच्या आत्म्यास शांती लाभो. अजितदादा पवार साहेब हे राज्यामधले एक अतिशय धाडसी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांची कदर करणारे, या राज्यामधल्या सर्व जिल्ह्यांची भौगोलिक माहिती, त्याचप्रमाणे राजकीय माहिती, राजकीय कार्यकर्ते या सर्वांची जाण असल्याचं नेतृत्व. त्यांच्या जाण्यानं या राज्याची फार मोठी हानी झालेली आहे. प्रशासनावर प्रचंड असा वचक, प्रशासनाची बारकावे माहीत असलेले आणि अर्थखातं सांभाळत असताना या राज्याला आर्थिक शिस्त लागावी ही भावना ठेवणार असं नेतृत्व गेलं. एक स्पष्ट वक्ता, जे काम होणार आहे ते ऑन द स्पॉट करतो म्हणून सांगणारा आणि ज्या कामात अडचण असेल किंवा नियमात बसणार नसेल तर जागेवर सांगणार की हे नियमात बसत नाही. म्हणजे इतकं राजकारणामध्ये स्पष्ट कोणी बोलत नाही. पण कदाचित ज्याचं काम होणार नाही त्याला नाही सांगताना थोडंसं दुःख वाटेल, वाईट वाटेल, पण त्याला परत स्पष्ट समजलं पाहिजे. अशी परखड भूमिका नेहमी राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, शासनात काम करताना आदरणीय अजितदादांनी ठेवलेली होती. खूप आठवणी आहेत. मी पक्षामध्ये BJPमध्ये आहे आणि ते राष्ट्रवादीत आहेत. मी भारतीय जनता पार्टीची नगरसेविका होते. नवीन सुरुवात केली होती राजकारणातल्या कामाला आणि माझ्या वॉर्डामध्ये एक मोठा पूर आला होता आणि त्या पुरामध्ये काही इमारतींच्या भिंती नाल्याच्या कोसळल्या होत्या. नैसर्गिक आपत्ती होती आणि भिंती कोसळल्या होत्या. महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये हे काम बसण्यासारखं नव्हतं, पण दादांच्याकडे मी गेले, नागरिकांना घेऊन गेले आणि दादांना ती वस्तुस्थिती समजल्यानंतर त्यांनी कुठेही आढावेढा न घेता त्यांनी हे सांगितलं की मेधाताई जे सांगतायत ते करण्यासाठी आवश्यक असलेलं काम आहे आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि प्रशासनाला त्यांनी आदेश दिले ते की हे काम केलं पाहिजे. महाराष्ट्राचा खरा दादा आणि बारामतीचा किल्लेदार, वक्तशीरपणाचा माणूस, अजात शत्रू आपल्यातून राहून गेलेला आहे. खरं म्हणाल ते महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान आहे. ते कोणत्या पक्षाचे होते पेक्षा ते सगळ्यांचे दादा होते. सभागृहामधलं त्यांचं शिस्त पद्धतीनं वागणं, कोणाशीही बोललं तर 5 मिनिटांमध्ये ते रागवणं, विसरणं आणि सगळ्यांवर प्रेम करणं, विकास हाच त्यांच्या मनातला ध्यास होता. आज महाराष्ट्राला ही फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. त्या विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या, त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत. पुन्हा एकदा हॉस्पिटल परिसरातनं आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्यासोबत आहेत. मिकी, प्रत्येक मिनिटागणिक समर्थकांची गर्दी तर वाढतेच आहे. कोण कोण आता तिकडे पोहोचले नेते मंडळींपैकी, कुटुंबियांपैकी? मिकी. रुपाली चाकणकर पोचले आहेत. तर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर देखील तिकडे पोहोचताना आपण पाहिल्या. मिकी, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? अश्विन, अगदी जर आपण बघितलं तर राज्यभरातून अजितदादांवर प्रेम करणारे हे कार्यकर्ते आता हळूहळू बारामतीमध्ये दाखल होत आहेत. बारामतीवर प्रचंड प्रेम करतात.
अजितदादांना आपल्या कुटुंबाचं सदस्य मानतात ते सगळे कार्यकर्ते आज या ठिकाणी पोहोचलेले आहेत या मेडिकल कॉलेजमध्ये ज्या ठिकाणी आता अजितदादांचं पार्थिव आहे. मात्र याच वेळी काही महत्वपूर्ण अपडेट सुद्धा आहेत. माझा सहकारी जयदीप भगत तो देतोय. जयदीप, काय पुढची म्हणजे कसं असणार आहे, काय नियोजन आहे? खरं तर मी की सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात जे आहे ते ज्या ठिकाणी अजित पवारांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी पंचक्रोशीतून लोक येत आहेत. ज्या ठिकाणी विमानाचा अपघात झाला त्या ठिकाणी देखील जात आहेत. मात्र जी माहिती मिळते त्यानुसार अजित पवारांची जे अंत्यसंस्कार आहेत ते विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी होतील. त्याचं कारण असं आहे की मोठं मैदान आहे, मोठ्या संख्येनं बारामतीमध्ये कार्यकर्ते असतील, पदाधिकारी, सर्वपक्षीय नेते या ठिकाणी आहेत. त्यांची त्या ठिकाणी काटेवाडी किंवा बारामतीतील विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी आज संध्याकाळी अंत्यसंस्कार केले जातील असं सांगितलं जाते. अद्यापपर्यंत अधिकृतरित्या कुठलीही माहिती मिळाली. मात्र जर अजित पवारांच्या